राष्ट्रपती राजवटीची महाराष्ट्रातली स्थिती आली आहे अशा प्रकारचं सूतोवाच लोकसभेमध्ये केलं गेलं। या लोकसभेच्या चर्चेमध्ये ज्या ज्या नेत्यांनी जी जी भूमिका मांडली ती पटकन एकदा आपण नजरेखालून घालणार आहोत। सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या आणि त्याचबरोबर राज्यातल्या सरकारच्या विरोधात असलेल्या खासदारांनी केंद्रात आणि लोकसभेमध्ये काय भूमिका मांडली ती ऐका। सुव्यवस्था राहिलेली नाही, कायदा सुव्यवस्थेचे दिंडोरे उडालेत। महाराष्ट्र राज्य आज एक कायदा सुव्यवस्थेत पूर्णपणे बुडालेला आहे। पोलीस खंडणी मागायला लागलेले आहेत। त्या पोलिसांना मंत्र्यांचा आशीर्वाद आहे, मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे। जिस तरीके से बाकी लोगों पे आरोप लगे, मैं आपको बताती हूँ कि हमारे महाराष्ट्र में मुख्यमंत्री जी के ही बोलने के कारण ये सब प्रकरण चल रहा है। बाकी कोई इसमें इन्वॉल्व नहीं है। किसकी ट्रांसफर कहाँ से करनी है, किससे खंडनी वसूल करनी है। जब एक एपीआई से 6000 करोड़ की अपेक्षा हो रही होगी तो आप सोचिए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एनसीपी के गृह मंत्री और कितने एपीआई से पैसा वसूल करना चाहते हैं, ये भी बहुत सवालिया निशान खड़ा रहता है। लोकसभेतल्या सत्ताधारी बाकांवरून केलेले आक्षेप काँग्रेसने फेटाळून लावले। काय बोलले काँग्रेसचे तात्पुरते हंगामी गटनेते लोकसभेत ते ऐका। लेकिन सर अफसर नहीं निकलने चाहिए। यही ऑफिसर था जो उनको बहुत अच्छा लगता था, यही ऑफिसर है जो आज जिन्होंने ये काम किया। ये दोनों तरफ ऑफिसर रहते हैं, लेकिन वहां की सरकार के ऊपर सर अगर यहां से आप ऑफिसर भेजेंगे तो बर्दाश्त नहीं किया जाएगा। महाराष्ट्र में ऐसा एक स्टेट है, ऐसी शानदार स्टेट है जो आप वो भी मध्य प्रदेश की तरह तोड़ना चाहते हैं। वहां पे सरकार आप ये बर्दाश्त नहीं किया जाएगा। मध्य प्रदेशाच्या प्रमाणे महाराष्ट्रामध्ये सरकार तुम्हाला घालवता येणार नाही असा बचाव करत काँग्रेसने महाराष्ट्रातल्या सरकारला अस्थिर करू नये असा इशारा केंद्राला दिलेला आहे। चर्चेसाठी आपण परत येतोय। आपल्या सोबत एक छोटासा बदल झालाय मान्यवरांच्या नावांमध्ये। काही तांत्रिक कारणांमुळे सातत्याने अतुल भातखळकरांशी आपला संपर्क तुटत होता। त्यांच्याऐवजी आता भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता म्हणून गणेश हाके आपल्या सोबत फोनवर जोडले गेलेले आहेत। त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आपल्या या पॅनलवर आहेत संजय तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आपल्या सोबत आहेत धनराज वंजारी, राजकीय विश्लेषक या नात्याने जयंत माइंडकर आणि वैजयंती कुलकर्णी आपटे। सर्व मान्यवरांचं स्वागत। मुद्दा असा उपस्थित राहतो की महाराष्ट्राला गेले कित्येक दिवस स्थायी पोलीस महासंचालक नाही। महाराष्ट्राच्या विधिमंडळाला अध्यक्ष विधानसभेसाठी नाही। अशा वेळेला ही स्थिती ही राज्यात प्रशासन सुस्थिर आहे हे सुचवत नाही आणि याची जाणीव सत्ताधाऱ्यांना आहे का? संजय तटकरे। संजय जी, माझा प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचला होता का? आपल्यासाठी मी प्रश्न उपस्थित केला होता, वाटल्यास एकदा परत विचारावा लागेल मला। नाही हा विचारा ना, मला आवाज नव्हता येत। बर संजय जी, मी प्रश्न आपल्यासाठी हा उपस्थित केला। महाराष्ट्राला स्थायी पोलीस महासंचालक नाहीत, विधिमंडळात विधानसभेचा अध्यक्ष नाही, अशी स्थिती ही प्रशासन सुस्थिर आहे हे सुचवत नाही, याची सत्ताधाऱ्यांना जाणीव आहे का? नाही, जर तशी परिस्थिती असेल, एक तर विधानसभेचा अध्यक्ष हा वेगळा विषय आहे, त्याच्याशी डे टू डे लॉ अँड ऑर्डर किंवा ॲडमिनिस्ट्रेशनचा काही विषय राहत नाही। ते जेव्हा हाऊस सेशनमध्ये असेल किंवा तो प्रश्न आहे, पण मला वाटतं लवकरच पुढच्या सेशनच्या वेळेला किंवा त्याच्या अगोदर ती व्यवस्था करण्यात येईल। राहिला प्रश्न तुम्ही मेन्शन केलं की काही 6 पोझिशन्स कंप्लीट नाही, भरलेल्या नाहीयेत। नाही, त्याच्यात एक अत्यंत महत्त्वाची जबाबदारी ही पोलीस महासंचालकांची आहे। तिथे गेले काही दिवस सातत्याने हंगामी व्यक्तीच नेमली गेलेली आहे किंवा एका व्यक्तीवर अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे। नाही, ते मी मान्य करतो ना, सरकार म्हणून या सगळ्या गोष्टी स्ट्रीमलाईन करायला पाहिजे आणि ज्या रेग्युलर अपॉइंटमेंट्स आहेत त्या लवकरात लवकर झाल्या पाहिजे। तुम्ही हे मान्य करता? गणेश हाकेंना विचारूयात। गणेश हाके, इतका साधा सोपा सरळ दृष्टिकोन असू शकतो का? गणेश जी। नाही, शक्यच नाही। प्रसाद जी, कसं आहे, आता गेल्या काही दिवसापासून ह्या सगळ्या गोष्टी बरं का, आपण जर म्हणजे त्याच्यात थोडंसं जर म्हणजे माझं प्रामाणिकपणे जर त्याचं जर आपण अनालिसिस केलं तर हे स्पष्ट आहे की तुम्ही म्हणालात तसं की
विधानसभेला अध्यक्ष मिळत नाही, ते त्याचं स्पष्टीकरण तटकरेंनी दिलं की बाबा की त्या काय फार मोठा म्हणजे कार्यकारी पद नाहीये, ते नसलं तरी चालतं. अरे पण ज्या महाराष्ट्राचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रमुख असतो, पोलीस महासंचालक हे पद हंगामी ठेवण्याचं प्रयोजन काय आहे? त्याचं कारण आहे ते जाणीवपूर्वक ठेवलं जातं, कारण हंगामी पदाच्या माणसाला एकतर त्याचे पूर्णपणे अधिकार वापरता येत नाहीत. त्यामुळे त्याला जे वरिष्ठ सांगतात त्याप्रमाणे त्याला करावं लागतं. त्याच्यासमोर एक आदर असतं, बाबा मला हंगामी आहे, मला पुढे कायम केलं जाईल. आणि या भीतीपोटी तो सांगेल ते त्याप्रमाणे ऐकतो, आणि हे ऐकवण्याचं काम म्हणजे ऐकावं म्हणून जाणीवपूर्वक मला सांगतो की महासंचालक पद हे ते हंगामी ठेवण्यात आलेले मला. पण मग आताच्या परिस्थितीमध्ये गणेश हाके ही सर्व स्थिती राजकीय दृष्ट्या राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने चालली आहे असं चर्चेच्या पहिल्या टप्प्याच्या शेवटच्या भागात आलं. तुमच्या नेत्यांनी असं सांगितलं की येत्या काही दिवसात तुम्ही सुद्धा राज्यपालांना भेटून ही मागणी करणार आहात. गरज आहे का? आत्ता ही वेळ आली आहे का? नाही, निश्चितपणे महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था ज्या गोष्टी फार मोठेपणाने म्हणजे सत्तारूढ पक्षाचे प्रवक्ते सांगतायत की गेल्या आता तुम्ही कालच मी सांगितलं की वर्तमानपत्रामध्ये जे काही सर्व्हे झालेला आहे त्या सर्व्हेमध्ये गेल्या वर्षभरामध्ये महिलांच्यावरील अत्याचार बलात्कार म्हणजे संख्येनं पूर्वीच्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. अनेक गोष्टी गटात सुद्धा कोरोना सेंटरमध्ये बलात्कार होत आहेत. मला सांगा, आणि त्याच्याही पेक्षा कहर हा झाला. देशाचा सर्वे आहे. नाही, महासंचालक दर्जाचा अधिकारी देशाचे आकडे आहेत ते. नाही, हॅलो, नाही, ऐकून घ्या. देशाचा सर्वे आहे तो. नाही, हॅलो, तुम्ही देशाचा सर्वे, महाराष्ट्राचा सर्वे पण बघा ना. आणि बलात्कार नाही, तटकरेजी, तुम्ही महाराष्ट्राचा पण सर्वे बघा. नाही, महाराष्ट्राचा सर्वे पण बघा ना. महाराष्ट्रामध्ये सुद्धा मी सांगतो मुद्दाम जाणीवपूर्वक, आणि मी जबाबदारीनं बोलतोय. मी जबाबदारीनं बोलतोय. तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात सुद्धा अशा पद्धतीचे गुन्हे, बलात्कार, म्हणजे अत्याचार हे वाढलेले आहेत. हे त्या सर्वेमध्ये सर्वे आहे. देशाच्या सर्वेमध्ये आपण सगळ्या गोष्टींमध्ये खाली गेलेलो आहोत. तुम्ही काय सांगताय? नाही, मी आता जी चर्चा सुरू आहे ना तटकरेजी, ती महाराष्ट्रातल्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल आहे, आणि होणाऱ्या अत्याचाराबद्दल, बलात्काराबद्दल आहे, त्या भ्रष्टाचाराबद्दल आहे. तुम्ही जर इतका याही सगळ्या गोष्टीचं तुम्ही उदात्तीकरण करणार असाल, इतक्या निर्लज्जपणे जर आपण जर वागणार असू या महाराष्ट्रामध्ये, मला असं वाटतं की मला अशा पद्धतीने करणार महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्र नाही का देशामध्ये, महाराष्ट्रामधले जे प्रमाण ज्या अत्याचाराचं घडलेलं ते काय आहे तुम्ही जरा बघितलंय का? तुम्ही बघा, ते महाराष्ट्रामध्ये सगळ्या सर्वेमध्ये संबंध राज्यामधल्या एकूण जे काही होणारे बलात्कार आणि अत्याचाराची सगळी माहिती आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्राची माहिती आहे. आणि महाराष्ट्राच्या माहितीमध्ये गेल्या वर्षभरामध्ये मोठ्या प्रमाणात तुमचं काय म्हणणं आहे? बलात्कार आणि अत्याचार वाढलेले. देशाच्या सर्वेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? उत्तर प्रदेश बद्दलच्या सर्वेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मध्य प्रदेशच्या सर्वेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? बघा, महाराष्ट्राच्या प्रदेशच्या सर्वेबद्दल महाराष्ट्राची प्रतिमा, संजयजी, एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की या चर्चेत आत्ताच्या घडीला महाराष्ट्राची चर्चा अधिक होणं अपेक्षित आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशचे प्रश्न आपण नक्कीच चर्चेला घेऊ ज्या ज्या वेळेला तशा प्रकारची चर्चा आलेली असेल. जयंत माइंडकरांना पटकन बोलतं करतो, त्यांना विचारतो, 356 लागू करण्याच्या संदर्भातली परिस्थिती महाराष्ट्रात आहे. अशा प्रकारे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बसलेल्या गटाचा विचार आणि कृती ही टप्प्याटप्प्याने दिसू लागली. आणि गणेश हाकेंना जरा बंद करा. मी आपल्याला असं विचारतो, जयंतराव, मी आपल्याला एक प्रश्न असा विचारतो की आत्ताच्या घडीच्या परिस्थितीमध्ये 356 बंद करा. माझ्याशी मला प्रश्न विचारतायत. जयंत माइंडकर, एक मिनिट. जयंत माइंडकर, आपण माझ्या उत्तर द्या. प्रश्न ऐकायला येत नाहीये. मी आपल्याला असं विचारलं की 356 लागू करण्याच्या संदर्भातली परिस्थिती आली असेल तर तो निर्णय राजकीय हेतून घ्यावा का राज्यहितानं पाहावा? व्यक्तिशः राज्यशास्त्राचा एक विद्यार्थी म्हणून मी सांगतो, जे काही आता नावं आंबेडकरांना कोट करून जे काही 356 विषयी वंजारी सुद्धा बोलले ते सुद्धा मान्य करून मी सांगतो, व्यक्तिशः मी कोणत्याही पक्षाने 356चा वापर करण्याच्या विरोधात आहे. म्हणजे भूतकाळात ज्या पद्धतीने काँग्रेसकडून तो गैरवापर झाला त्याचाही तुम्ही विरोध करणार? मी त्याचाही विरोध करतो. मी तेच बोलत आहे. मी काँग्रेसनी पण केलेलं आहे, त्याच्याही विरोधात आहे. जे काही व्हावं ते ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस व्हावं या मताचा मी आहे. म्हणजे तुम्हाला सुचवायचं काय आहे?
तुम्हाला असं सुचवायचंय का की विद्यमान विरोधी पक्षानं अविश्वासाचा ठराव आणावा जर परिस्थिती हाताबाहेर गेली असेल तर? हो, तर त्यांनी ते करावं, त्यांनी तो मार्ग चोखाळावा. पण मुळात महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर आता या 3 पक्षांच्या मध्ये जी दिसू शकत नाही बिटवीन द लाईन्स अशा प्रकारची मतभिन्नता मोठ्या प्रमाणात दिसते. शिवसेना सचिन वाझे प्रकरणात वेगळी दिसते, परमबीर प्रकरणात राष्ट्रवादी वेगळी दिसत आहे आणि काँग्रेस या बाबतीत काहीच बोलत नाहीये. अशी एक विचित्र सिच्युएशन आलेली आहे. जयंत मांडकर, फार बरं झालं आणि अत्यंत महत्वाच्या एका आणखीन वळणावर आपण या चर्चेला आणलं. हे 3ही पक्ष महाराष्ट्रात अनपेक्षितरित्या एकत्र आले. एकत्र आल्यानंतर आजच्या घडीला 1.5 वर्ष सत्तेत आल्यानंतर त्यांच्यामधली वैचारिक दरी असेल किंवा कृतिशील दरी इतकी मोठी का व्हावी? जयंत मांडकर आपल्याला विचारलंय. हो, मी वैचारिक दरी त्यांच्यात होतीच, तिथे आपण मान्य करू. कारण शिवसेना 30 वर्ष जे काही बोलत होतं आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस जे शब्द बोलत होते त्याच्यामध्ये जमीन आसमाना इतका फरक आहे हे तर आपण मान्य करूया. पण मग आता 1.5 वर्षानंतर हे अचानक इतकं मोठं प्रकरण का व्हावं आणि त्यांच्यात आपापसात एकमेकांच्या विरोधात राजकीय डावपेच यावेत असं चित्र महाराष्ट्रात का दिसावं? ज्या मुख्यमंत्री पदाकरता उद्धव ठाकरे या 2 पक्षांना सामील झाले, परंतु 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दुर्दैवानी प्रसाद असं दिसतंय जे 1 वर्ष त्या मानाने स्मूथ सेलिंग गेलं. शरद पवार या 3 पक्षांच्या सरकारचे करते धरते राहिले. पण गेल्या काही दिवसांच्या पासून आणि पर्टिक्युलरली अंबानींच्या घरासमोर ती जिलेटिन कांड्या ठेवलेली गाडी सापडल्यापासून सचिन वाझे, मनसुख हिरेन आणि परमबीरांचा बॉम्ब हे पाहता सगळं काही आलबेल आहे या 3ही पक्षांच्या मध्ये असं वाटत नाही. ठीक आहे, आता वैजयंती कुलकर्णींसाठी पुढचा प्रश्न आहे माझा. वैजयंती कुलकर्णी, या 3ही पक्षांमध्ये सगळं काही आलबेल आहे असं वाटत नाही. ही मूळ ठिणगी ही गृह मंत्रालयातल्या, महाराष्ट्रातल्या गृह मंत्रालयातल्या इतर पक्षांच्या हस्तक्षेपामुळे आणि त्यात सुद्धा जास्तीत जास्त पद्धतीनं राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या गृह मंत्रालयात शिवसेनेच्या एका मंत्र्याच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे पडली आहे असं सुद्धा महाराष्ट्रात खुलेआम चर्चेत आहे. बरोबर आहे तुमचं म्हणणं की गृह खातं जर का आता राष्ट्रवादी पक्षाकडे आहे तर त्या खात्याच्या अंतर्गत इतर पक्षातले म्हणजे सत्ताधारी शिवसेनेतल्या पक्षातले मंत्री पदावरचे लोक खूप ढवळाढवळ करतात अशी तक्रार राष्ट्रवादीकडूनच ऐकायला येते. आणि हे 3 पक्ष जे एकत्र येऊन सरकार स्थापन झालं, आपल्याला आठवत असेल की अगदी सुरुवातीच्या काळात सुद्धा पोलिसांच्या बदल्यांवरून ह्यांच्यामध्ये मतभेद झाले होते. मुख्यमंत्र्यांना न सांगता परस्पर पोलिसांच्या बदल्या केल्या, मग मुख्यमंत्र्यांनी त्याचा इश्यू केला, मग पुन्हा त्यांची मीटिंग झाली देशमुखांची आणि उद्धव ठाकरेंची, मग पुन्हा आधीच्या बदल्या कॅन्सल केल्या आणि मग पुन्हा नव्याने बदल्या केल्या. म्हणजे अशा पद्धतीचे अनेक विषय येतात की ज्याच्यामध्ये त्यांचे मतभेद हे उघडपणे आता दिसून यायला लागले. गणेश हाकेंना पटकन एकदा विचारूयात. गणेश हाके, या सर्व मतभेदांच्या मागचं खरं कारण राजकीय दृष्ट्या तुम्हाला काय वाटतं? सत्ता आणि सत्तेतून मिळवायचा मर्यादा, बाकी काही नाहीये, दुसरं काही नाही. प्रश्न असा आहे याच्यामध्ये फक्त यांना काय करायचं आहे अपेक्षितच आहे. तुम्हाला सांगतो, ज्या पद्धतीचं आज माननीय शरद पवारांनी सुद्धा ज्या पद्धतीची गृहमंत्र्यांची पाठराखण केली, जे बोलले, याचा अर्थच असा आहे की प्रत्येक गोष्ट ही शरद पवारांना माहीत असते आणि माहीत असल्याशिवाय अशा पद्धतीच्या कुठल्याही गोष्टी घडत नाहीत. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये माननीय शरद पवार हे त्याच्या मागे निश्चितपणे आहेत आणि म्हणूनच आज माननीय गृहमंत्र्यांच्या ते पाठीशी उभे आहेत. गणेश हाकेंनी अत्यंत महत्वाचा एक आरोप या ठिकाणी केला आहे चर्चेत. या चर्चेतल्या त्या आरोपावर राष्ट्रवादीला तात्काळ बोलतं करावं लागेल. गणेश हाके म्हणतायत जे काही घडतंय ते पवार साहेबांना माहीत असतं आणि म्हणूनच ते अनिल देशमुखांच्या पाठीशी आहेत. संजयजी, आपल्यासाठीचा प्रश्न आहे, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल? देशाचे जबाबदार मी उत्तर देतोय ना, माझा आवाज येतोय? आता येतोय, बोला बोला, आता येतोय आपला आवाज. गणेश हाके सारखे भाजपचे जे नेते आहेत ते काही बोलू शकतात, त्यांच्या बोलण्यावर काय बंधन आहे. विषय असा आहे, पवार साहेब या देशाचे एक जबाबदार नेते आहेत आणि ती जी भूमिका घेतात, आजपर्यंतचा इतिहास असा आहे की फार अभ्यास करून आणि एका जबाबदारीने ते सगळी भूमिका मांडत असतात. त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे
की चौकशी या प्रकरणामध्ये झाली पाहिजे आणि त्या चौकशी अंती जे काही येईल ते येईल. पण ह्याच्यामध्ये जो ह्यांच्या नेत्यांचा, जो फडणवीस साहेबांचा जो काही रोल आहे तोही हायलाईट व्हायला सुरुवात झालेली आहे. मग ती त्या लेटर जे यांनी पाठवलं त्यापासून ते जे दिल्लीला जाऊन आले त्याच्यानंतर पासून आणि आता जी काही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका यांनी टाकली आहे तिथपर्यंत याच्यामध्ये फडणवीसांच्या पाऊलखुणा या स्पष्टपणे दिसत आहेत. तुम्हाला चौकशी अंती या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला फडणवीसांच्या पाऊलखुणा दिसत आहेत, बाजूला असलेल्या आपल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांना शरद पवारांच्या पाऊलखुणा दिसत आहेत. धनराज वंजारी, आपल्याला सिंहासन सिनेमा आठवत असेल. सिंहासन सिनेमामध्ये या सगळ्याचं वार्तांकन करणारा पत्रकार शेवटी वेडा होतो. मला तर चिंता अशी लागली की महाराष्ट्राची जनता त्या वाटेवर नाही गेली म्हणजे मिळवलं. धनराज वंजारी, अगदी खरं बोललाय प्रसाद. या ठिकाणी एक मुद्दा क्लिअर करतो की 356 आर्टिकल राज्यघटनेचं असं सांगतं 2 प्रघात आहे, एक तर सरकार बरखास्ती, विधिमंडळ बरखास्ती. आज मी आणि प्रकाश आंबेडकरांनी आम्ही जाऊन जे राज्यपालाला विनंती केली ते विधिमंडळ बरखास्तीची नाहीये, सरकार बरखास्तीची आहे, पोट कलम 2 मध्ये. हे एक लक्षात घ्या. दुसरं महत्वाचं या ठिकाणी मी सांगतो प्रसाद की आता 3 पक्षामध्ये सुतोवाच नाही, एकाचं तोंड इकडे एकाचं तोंड तिकडे, एक गप्प बसलेला आहे. ही आता चर्चा करण्याची वेळ नाही किंवा केंद्रामध्ये तडीपार आहे आणि इथं खंडणीखोर आहे हेही बोलण्याची ही वेळ नाहीये. खऱ्या अर्थाने वेळ आहे संविधानिक मूल्यांची पाठराखण करण्याची. तुम्ही पक्षातल्या आपण वारंवार या गोष्टीला अधोरेखित करतात. काल सुद्धा चर्चेमध्ये आपण या गोष्टीकडे लक्ष वेधलं होतं आणि आज सुद्धा पुनरुक्ती करत तेच सांगता आहात की राज्यात संविधानिक रचना राहिलेली नाही. ही संवैधानिक रचना खळखिळी करण्याच्यासाठी प्रयत्न झालेत का एखाद्या घटनेनं ती घटना म्हणजे ती रचना खिळखिळी झालेली आहे? नाही, याचे प्रयत्नही झालेले आहे आणि प्रयत्नही करणारे तेवढेच रिस्पॉन्सिबल आहे. म्हणून एक शेवटचा सांगतो प्रसाद, जग शेवटचं प्लीज कृपा करून माझं एवढं एक वाक्य ऐकून घ्या. आज राज्यपालांशी जे बोलणं झालं, राज्यपालांना स्पष्ट सांगितलं आम्ही की जर या 3 पक्षांच्या या चाललेल्या गदारोळावर जर तुम्ही ऍक्शन घेतली नाही तर त्याचा अर्थ असा होईल की 4था पक्ष सुद्धा याच्यामध्ये गदारोळात सामील आहे. म्हणजे आम्ही बीजेपीला सुद्धा त्याच्यात सोडलेलं नाही आहे. ठीक आहे, आपलं निरीक्षण पोहोचलं आणि आपण या सर्व राजकीय परिस्थितीमध्ये राज्यपालांच्या समोर फार कमी पर्याय ठेवलेत असं दिसतंय. संजय तटकरे, चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात जे आक्षेप नोंदवले गेले त्याच्यावरचं आपलं उत्तर. 30 सेकंदाची वेळ मर्यादा आहे आपल्याला. वाक्य नाही, मला जे धनराज वंजारी साहेब जे म्हटले की त्यांनी जी मागणी केली आहे ती सरकार बरखास्ती करायची आणि विधिमंडळ बरखास्त करायची नाही, त्यांचा काय हेतू आहे की भाजपला घोडा बाजार करायसाठी मोकळं रान द्यायचं, हा हेतू आहे का? आणि त्या निमित्ताने तुमची कॉन्स्टिट्यूशन आणि राज्यघटना फार फार त्याच्यामधनं फार अशी तळून सळकून निघणार आहे, हा हेतू यांचा आहे का? याचं उत्तर द्यायला पाहिजे ना त्यांनी. त्याच्यावरचं पुढचं वाक्य धनराज वंजारी थोड्या वेळापूर्वी बोलले की जर निर्णय झाला नाही तर 4था पक्ष सुद्धा सहभागी आहे असाही आरोप त्यांनी राज्यपालांकडे केलाय. ते वाक्य आपल्यापर्यंत पोहोचलं असेल. नाही, मग त्याचा पर्याय काय? कायमची राष्ट्रपती राजवट लावून ठेवायची राज्यावर? नाही हो, तुम्हाला तोच घोळ होतोय. म्हणूनच मी हा मुद्दा क्लिअर करण्याचा प्रयत्न करत होतो. कायमचं नाही म्हणत आहे. जेव्हा विधिमंडळ शिल्लक राहतं, लक्षात घ्या संजयजी, लक्षात घ्या, तेव्हा विधिमंडळ शिल्लक राहतं तेव्हा माझा प्रश्न तोच आहे वंजारी साहेब. म्हणजे बीजेपीला घोडे बाजार करायसाठी मोकळं रान करून द्यायचा तुमचा अरे बीजेपीला घोडे बाजार करायला रान मोकळं द्यायचा हा तुमचा हेतू आहे. वापरूच नका तुम्ही घोडे बाजार हा शब्द, तुम्ही वापरूच नका. तो वंचितनी कधी केला नाही, वंचितकडे तसा चान्सही नाही. घोडे बाजार करणारे तुम्ही आहात. बाजार मी तुम्ही करणार असं नाही. भाजपला मदत करायची तुमची भूमिका असं आहे का? घोडे बाजार हा शब्द वापरत नाही. हे महाराष्ट्रातल्या जनतेला समजलेलं आहे. हे महाराष्ट्रातल्या जनतेला समजलेलं आहे. तुम्ही कशाला अंगावर तुम्ही अंगावर कशाला? ठीक आहे, चर्चेला वेळेची मर्यादा आहे. आपल्या दोघांच्याही मध्ये हस्तक्षेप करावा मला लागतोय. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.